करूया हेडलाईन्सने। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी येते ती पुण्यातून। पुण्यामध्ये मोठा राडा झालेला आहे। पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातलेला आहे। सावरकरांच्या संन्यस्त खट या नाटकावरून हा राडा झालेला आहे। पोलिसही तिथे दाखल झालेले आहेत। पुण्यातला ही महत्त्वाची बातमी आपण आता पाहतो आहोत। पुण्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या संन्यस्त खड्ग या नाटकावरून राडा घातलेला आहे। यशवंत नाट्यगृहाबाहेर ही सगळी वंचितच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे। तिथंच हा सगळा राडा सुरू आहे। पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत। मेधा कुलकर्णी देखील तिथे उपस्थित आहेत। त्यांच्याकडूनही कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे। मात्र सावरकरांच्या संन्यस्त खड्ग या नाटकावरून हा राडा सुरू आहे। नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। भाजपच्या मेधा कुलकर्णी तिथे उपस्थित आहेत। वंचितच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीसही वंचितच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सावरकरांच्या संन्यस्त खड्ग या नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी यशवंत नाट्यगृहात हा जोरदार राडा घातलेला आहे। आंदोलन केलेलं आहे। इथं पोलिसांकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र वंचितचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत। भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या देखील त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते। अखेर आता वंचितच्या कार्यकर्त्यांनी तिथून घोषणाबाजी करत तिथून ते निघालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत सावरकरांच्या संन्यस्त खड्ग या नाटकाचा ते निषेध करताना दिसतात। या नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी यशवंत नाट्यगृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। पुण्यात यशवंत नाट्यगृहात हा नाटकाचा प्रयोग सुरू असताना हा प्रकार झालेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, काय नेमकं घडलंय? रेवती, आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय घडलंय? आपण इथे बघतोय की कोथरूडच्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये नाटक चालू असताना काही लोक अचानक झालेले आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय आता जे नाटक झालेलं आहे गौतम बुद्धांबद्दल, त्याच्यामध्ये अत्यंत प्रकारची चुकीची गौतम बुद्धांबद्दलची माहिती देतात ते आणि भांडण पसरवले जातात की गौतम बुद्धांनी जो शांतीचा मार्ग दिलेला आहे तो कशा प्रकारे चुकीचा आहे आणि कशा प्रकारे हत्यारे उचलूनच आपल्याला सगळं हे भांडण पेटवता कसं येईल त्या प्रकारेच पूर्ण ह्याच्यावरती नाटक आहे की शांतीचा मार्ग अवलंबन न करता कसं फक्त वादातून वाईटातून कसं चांगलं घडू शकतं हे त्यांनी एकदम चुकीच्या प्रकारे दाखवलेलं आहे। गौतम बुद्धांना वेळोवेळी त्यांनी कसं चुकीचं ठरवलेलं आहे, त्यांची विचारधारणा किती प्रकारची चुकीची आहे ते दाखवण्यात आलेलं आहे आणि ते एकदम आक्षेपार्ह आहे। आणि ते कुठेतरी हे नाटक कंपल्सरी इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात परदेशातही थांबलं पाहिजे, कारण की गौतम बुद्धांचे विचार अत्यंत चांगले असूनही खूप विचित्र प्रकाराने हे नाटक दाखवतात। इथे खासदार मेधा कुलकर्णी पण होते, काय मागणी आहे? जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री जेव्हा भारताच्या बाहेर जातात तेव्हा भारत देश हा बुद्धाचा म्हणून सांगतात आणि हे तर मात्र मनुवाद पेरला जातोय। सावरकर लिखित जे नाटक आहे त्या नाटकामध्ये बुद्धाचं चरित्र हरण, बुद्धावरची विचारधारा याच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केलाय। बुद्धाची विचारधारा, बुद्धाचे तत्व हे खोटे ठरवायचे इथं प्रयत्न केलाय आणि हा खोडसरपणा इथल्या मनुवादी, इथल्या सावरकर मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी केलंय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हे नाटक पूर्ण महाराष्ट्रात बदल पाडणार आहे। हे नाटक आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात चालून देणार नाही। पुण्याचे खासदार हे पूर्ण पुणे शहराचे खासदार आहेत। पुणे शहराचे खासदार इथं विचारायला आले असता आतमधली माणसं आमची आहेत आणि तुम्ही बाहेरचे आहेत ह्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं, त्याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो। पुणे शहरामध्ये राहत असताना हा प्रत्येक माणूस हा खासदारांचा असतो आणि प्रत्येक पुणे शहराचं नेतृत्व ते खासदार करत असतात। तुम्ही
नाटक बघायला गेले असताना तुम्ही तिकडे घोषणाबाजी चालू केली होती, तुम्ही आधी सांगितलं होतं की हे चुकीचं दाखवत आहे. आम्ही पूर्ण नाटक बघितलं आणि शेवटच्या वेळी ज्यावेळी त्या सैनिकाने बुद्धांवरती सुद्धा आघात करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोच प्रयत्न बुद्धांच्या विचारधारेवरती केलेला आहे. म्हणूनच आम्ही याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहे. या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बुद्धांची विचारधारा हा चिरतरुण आहे, 2500 वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती कशी संपवण्यात येईल याचा प्रयत्न ह्या नाटकामधून, सावरकरांच्या नाटकामधून करण्यात आलेला आहे आणि तेच आम्हाला मोडून काढायचं आहे. हा नक्कीच दादा, मागणी काय? मेधाताईंनी जातीवाद न करता या ठिकाणी शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे. हे मेधाताई करतात हे पूर्ण चुकीचं आहे. त्यांना संसदेमध्ये पाठवलंय, ते ह्याच्याकरता पाठवलं नाही आणि हे नाटक आधी बंद झालं पाहिजे. नक्कीच हेमाली, आपण बघतोय हॉलमध्ये नागरिक आहेत. नागरिकांना आम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. आम्ही पूर्ण नाटक शांततेच्या मार्गाने बघितलं आहे. जो शांततेचा मार्ग बुद्धाचा आहे, त्या बुद्धाच्या मार्गाचं आम्ही अवलोकन केलं आहे. आमच्याकडे पूर्ण शूटिंग आहे आणि नाटकाच्या शेवटी जेव्हा बुद्धाच्या विषयावर घाला घातलेला आहे, त्यावेळेस आम्ही याला लोकशाही पद्धतीने शांततेच्या पद्धतीने आम्ही याला विरोध केला आहे. नक्कीच हेमाली, आपण बघितलं की आता इकडे सगळे आक्रमक झालेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जे नाटक होतं सावरकरांवरती, तिकडे बुद्धांबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे म्हणून हे सगळे लोक आक्रमक झालेले आहेत आणि अशी पण मागणी करत आहेत की हे नाटक थांबलं पाहिजे. हेमाली, नक्की वंचितचे कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यांची आणखी काय मागणी आहे या नाटकाविषयी तर त्यांचा रोष दिसून येत आहे. मात्र मेधा कुलकर्णींवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केले. रेवती, हेमाली, तुमचा आवाज माझ्यापर्यंत. रेवती, मेधा कुलकर्णींवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. मेधा कुलकर्णी यांचं नेमकं काय म्हणणं होतं, त्यांनी त्याबद्दल काय सांगितलं? नक्कीच हेमाली, इकडे त्यांनी आता मागणी केलेली आहे की मेधा कुलकर्णींनी जात न बघता इकडे एकत्रितपणे केलं पाहिजे. इकडे काही आंदोलक माझ्यासोबत आहेत, ते देखील काही मागणी करतात. दादा, काय मागणी आहे? मेधा कुलकर्णी जे आहे त्या ठिकाणी चोंबडेपणा करायला आलेले आहेत. कट्टर ब्राह्मणवादी विचाराच्या मेधा कुलकर्णी हे मध्यस्थी करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं काम आहे, त्यांनी विकासाकडे लक्ष द्यावं. पुणे शहरात किती खड्डे झालेत ते बघावं. मध्येच लुडबुड करू नये कुठल्याही विषयामध्ये. मेधा कुलकर्णीचा जाहीर निषेध. अशा नाटकांना मेधा कुलकर्णी पाठिंबा देतात म्हणून त्यांचा जाहीर निषेध. नक्कीच हेमाली, आपण बघितलं की एक आक्रमक पवित्रा इकडे घेतली. रेवती, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा दिसून येतोच आहे. मात्र या आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नाटकाचा प्रयोग सुरू ठेवण्यात आलेला आहे की थांबवण्यात आलाय, त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे? ही असणार आहे हेमाली. रेवती, नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला आहे की नाही? काही कारणाने संपर्क तुटलेला आहे. मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांनी यशवंत नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या सावरकर लिखित संन्यस्त खडक या नाटकाचा निषेध केलेला आहे. या नाटकातून गौतम बुद्धांच्या शिकवणीचा अपमान करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तसंच मेधा कुलकर्णी या पुण्याच्या खासदार असून सुद्धा त्यांनी आम्हाला तुम्ही बाहेरचे आणि आतली माणसं आमची आहेत असा जातीयवाद केल्याचा गंभीर आरोप मेधा कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेला आहे. यावेळी पोलिसांचा देखील फौजफाटा तिथे उपस्थित होता. पोलिसांनी या वंचितच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या नाटकाचा निषेध करत वंचितचे कार्यकर्ते तिथून बाहेर पडलेले आहेत. या नाटकातून गौतम बुद्धांचा अपमान करण्यात आलेला आहे, त्यांच्या शिकवणीचा अपमान करण्यात आलेला आहे असा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. संन्यस्त खडक हे सावरकरांनी 1931 मध्ये लिहिलेलं नाटक आहे. यात अहिंसा आणि राष्ट्रहित या दोन विचारधारांमधील द्वंद्व दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र हे दाखवताना गौतम बुद्धांच्या शिकवणीचा, त्यांच्या विचारधारेचा अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आपण याबाबत आणखी एकदा माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. रेवती, वंचितच्या या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ही यशवंत नाट्यगृहातील नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला आहे की तो सुरूच आहे?
नक्कीच हेमाली, आपण बघतोय की आता महाराजांचा जो पुतळा आहे कोथरूडमधला, तिकडनं हे सगळे आंदोलक इकडे एका ठिकाणी या महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर त्यांची भूमिका आता अशी आहे की जे एक नाटक आहे त्या नाटकामध्ये खरं तर या सावरकरांच्या नाटकामध्ये गौतम बुद्ध यांची चुकीची भूमिका किंवा चुकीचा पवित्र हा दाखवण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांचा तो आक्षेप आहे। आणि आता आपण जसं बघू शकतो की हे आंदोलकांना तिकडनं बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु तिकडे आतमध्ये खासदार मेधा कुलकर्णी देखील आहेत आणि तिकडे आता सगळ्यांना बाहेर देखील काढण्यात आलेलं आहे। तर आता जसं त्यांनी म्हणले की राज्यभरातनं हे नाटक थांबवण्यात आलं पाहिजे आणि मेधा कुलकर्णींवरती अशी देखील टीका करण्यात आलेली आहे की ते कट्टर ब्राह्मणवादी म्हणून त्यांनी असं चुकीच्या नाटकालाही खरं तर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं ह्या आंदोलक आता काय भूमिका घेतील। नक्कीच आंदोलकांनी पोलिसात तक्रार करण्याबद्दल काही म्हटलंय? अजून तरी आपल्याला इथे दिसतंय की कानांनी पुन्हा एकदा संपर्क तुटलेला आहे। मात्र पुण्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या नाटकावरून हा सगळा गोंधळ घातलेला आहे। हे नाटक थांबवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली। राज्यभरातच या नाटकाचे प्रयोग झाले नाही पाहिजेत अशीही त्यांनी भूमिका घेतलेली आहे।